ती कलेक्टर झाली. गावाच्या टोकाला असलेल्या छोट्याशा घरात सुमित आणि काव्या राहत होते. घर साधं होतं पण स्वप्न मोठी होती. लग्नाला 2च वर्ष झाली होती. सुमित एका खाजगी कंपनीत लिपिक म्हणून काम करत होता, तर काव्या BA झालेली, हुशार आणि कष्टाळू आणि आत्मविश्वासू होती. लग्नाच्या पहिल्याच दिवशी काव्यानं सुमितला एक गोष्ट स्पष्ट सांगितली होती, ती म्हणजे मला UPSC द्यायची आहे, कलेक्टर व्हायचं स्वप्न आहे. सुमित थोडा आश्चर्यचकित झाला, पण त्यानं हसत उत्तर दिलं, स्वप्न मोठं आहे, पण मी तुझ्या पाठीशी आहे. मात्र हे बोलणं जितकं सोपं होतं, तितकं हे निभावणं पण कठीण होतं. लग्नानंतर काव्यानं अभ्यास सुरू केला. पहाटे 4ला उठून अभ्यास, दिवसभर नोट्स, वर्तमानपत्र, रात्री उशिरापर्यंत वाचन. तिचा दिवस शिस्तीत चालायचा. घरकाम, स्वयंपाक, नातलगाचे टोमणे, सासरकडच्यांच्या अपेक्षा, ह्या सगळ्यामध्ये तिला स्वतःसाठी वेळ काढावा लागत होता. शेजारच्या बायका कुजबुजायच्या, इतकं शिकून काय करणार, बाई आहे, घर सांभाळलं की झालं. काव्या शांत राहायची, पण तिच्या डोळ्यात एकच जिद्द होती. पहिला प्रयत्न झाला, निकाल लागला, काव्या अपयशी ठरली. त्या दिवशी ती खूप रडली. पहिल्यांदाच तिचा आत्मविश्वास डळमळीत झाला. माझ्याकडून नाही जमणार, ती म्हणाली. सुमितनं तिच्या खांद्यावर हात ठेवला. अपयश म्हणजे शेवट नाही, पुन्हा उभं राहणं म्हणजे यशाची सुरुवात. तिनं पुन्हा अभ्यास सुरू केला. दुसरा प्रयत्न, पुन्हा अपयश. ह्यावेळी सासरकडून दबाव वाढला. आता बस झालं, मुलाबाळाकडे लक्ष दे, सासू म्हणाल्या. सुमितही थोडा गोंधळला. आर्थिक परिस्थितीत हालाकीची झाली होती. कोचिंगचे पैसे, पुस्तक, घरखर्च सगळं एकट्याच्या पगारात जड जात होतं. एका रात्री सुमितनं काव्याला विचारलं. जर ह्यावेळीही नाही झालं तर? काव्यानं शांतपणे उत्तर दिलं, मग पुन्हा प्रयत्न करेन, कारण स्वप्न सोडणं मला जमत नाही. त्या उत्तरानं सुमितला कळलं, ही साधी बायको नाही, ही लढायची आहे. तिसऱ्या प्रयत्नासाठी काव्यानं स्वतःची पद्धत बदलली. कमी साधन पण अधिक आत्मविश्वास. सुमितनं तिचा खंबीर आधार बनण्याचा निर्णय घेतला. तो स्वतः जास्त काम करू लागला, ओव्हरटाईम घेतला, तिच्यावरचा आर्थिक ताण कमी केला, घरकामातही हातभार लावू लागला. गावात लोक हसू लागले, बायको कलेक्टर होणार म्हणे, नवरा बायकोच्या मागे फिरतो. सुमित हे सगळं ऐकूनही शांत राहिला. निकालाचा दिवस उजाडला. काव्या आणि सुमित दोघेही मोबाईल समोर बसले होते. काव्याचे हात थरथरत होते. वेबसाईट उघडली, नाव शोधलं, काव्या सुमित देशमुख, IAS. क्षणभर दोघांनाही विश्वास बसला नाही. मग काव्यानं जोरात किंचाळली. डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. सुमितनं तिला मिठी मारली. तू कलेक्टर झालीस, तो अभिमानाने म्हणाला. तो दिवस त्यांच्या आयुष्याचा सर्व सुवर्ण क्षण ठरला. परिश्रमानंतर काव्याची नियुक्ती जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्याच जिल्ह्यात जिथे लोक तिला कधी हसले होते. पहिल्याच दिवशी ती साध्या साडीत कार्यालयात आली. चेहऱ्यावर आत्मविश्वास, आवाजात ठामपणा. लोकांना आश्चर्य वाटलं, हीच ती बाई. एका बैठकीत एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीनं हळूच विचारलं, मॅडम घर कसं सांभाळता? काव्यानं हसत उत्तर दिलं, जसं काम सांभाळते तसंच घर सांभाळते. सुमित आजही तसाच आहे, साधा, शांत, पण अभिमान. तो म्हणतो की ती कलेक्टर आहे, पण माझ्यासाठी आधी ती माझी बायको आहे, जिनं हार मानली नाही. काव्याचं यश हे फक्त तिचं नव्हतं, ते सुमितचं होतं, ज्यानं साथ दिली. ते प्रत्येक स्त्रीचं होतं, जिचं स्वप्न समाजानं लहान ठरवलं होतं. बायको कलेक्टर झाली कारण नवऱ्यानं तिला थांबवलं नाही. धन्यवाद.